सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूर हाऊसफुल झाले। विठ्ठल दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। विठ्ठल दर्शनासाठी किमान 4 तासांचा कालावधी लागतोय। महाराष्ट्र दिन आणि त्यानंतर आलेल्या सलग शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर हाऊसफुल झाले। पंढरपुरात सध्या विठ्ठल दर्शनासाठी रांगाच पाहायला मिळतात। त्यामुळे दर्शनासाठी किमान 4 ते 5 तासांचा कालावधी लागतोय। तर मुखदर्शनाला देखील 1.5 तास लागतोय। पन्हाळगडावरील सादोबा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले। धार्मिक प्रार्थना स्थळा शेजारी बांधलेलं शौचालय आणि पत्र्याचे शेड काढण्यात आले। हजरत पीर शहाबुद्दीन खत्तावली पन्हाळा ट्रस्टी यांनी स्वतःहून हे अतिक्रमण काढले। महसूल विभागाने दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही केल्याची स्थानिकांकडून माहिती आहे। महत्वाची बातमी समोरते। एअर इंडिया आता दररोज 100 उड्डाणं कमी करणार आहे। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय या दोनही मार्गांवरील उड्डाणाचा यात समावेश आहे। आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत आणि आता सरकारने आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठीच्या इंधन दरात वाढ केल्यामुळे एअर इंडियानं रोज 100 उड्डाणं कमी करण्याचा निर्णय घेतलाय। यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय या दोनही मार्गांवरील उड्डाणांचा समावेश आहे। पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणने पाठवलेल्या प्रस्तावावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असमाधान व्यक्त केले। यामुळे दीर्घकाळ चाललेला हा तिढा सुटण्याच्या आशांना पुन्हा एकदा खीळ बसली। तेहरानने वाटाघाटीसाठी दिलेला नवीन प्रस्ताव ट्रम्प यांनी खरंतर फेटाळून लावलाय। तर इराण अशा काही सवलती मागत आहे ज्या स्वीकारणं शक्य नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आता दखल घेतली आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।